नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात अपडेट आहे आणि तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की 15 दिवसाच्या आत ज्या आहे त्या पुण्याच्या ज्या याद्या आहेत त्या लागणार आहे. त्याच्यामध्ये पुण्याच्या 2 याद्या आलेल्या आहे मित्रांनो. एक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची आहे आणि एक आहे ते कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ही जी यादी आहे मित्रांनो 12 तारखेची आहे, परंतु साईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे साईट ओपन होत नसल्यामुळे जी यादी आहे ती थोडीशी पब्लिश व्हायला वेळ झालेला आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सरळ सेवा भरती जी आहे 2023ची, त्याच्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या प्रत्यक्ष यादी व डिसेंबर 2024मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्यापैकी उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणानुक्रमे आरक्षणानुसार शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आहे. ठीक आहे. परिमंडळाचं नाव काय आहे तर पुणे परिमंडळ आहे. ठीक आहे. तर पदाचे नाव इथे तुम्ही बघू शकता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, आणि याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांची नावे त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये बघा, सिरियल नंबर 1 आणि 2 कॅन्डिडेटचे नाव आहे. मेरिट नंबर आहे 446 आणि 466. ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे. कॅन्डिडेटचं पूर्ण नाव दिलेलं आहे. जेंडर दिलेला आहे. कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करतो आणि कोणत्या कॅटेगरीत त्यांना जागा देण्यात आली आहे ते सुद्धा देण्यात आलं. त्याच्यामध्ये दोन्ही जे आहे त्या लेडीज कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे, जनरल आहे, आणि मार्कसुद्धा त्यांचे देण्यात आलेले आहे. आणि वेटिंग कॅटेगरी जी आहे ती ओपन फिमेलची आहे दोन्ही कॅन्डिडेटची. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये ज्या टिप दिल्या आहे त्या टिप तुम्हाला फॉलो करायच्या असतात. तर पहिल्या नंबरची जी टिप आहे तुम्ही इथं बघू शकता, शासन निर्णयाप्रमाणे जो आहे 4 मे 2022नुसार उमेदवारांच्या निवड आलेली प्रत्यक्ष यादीची एक टिप आहे, ते प्रत्येक वेळेस दिली जाते. ठीक आहे. आणि याच्यानंतर सामाजिक समांतर आरक्षणात दावा केलेल्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारसी खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येणाऱ्या ह्या टीप आहे. ठीक आहे. याच्यावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही, प्रत्येक याचा आपण वाचत असतो. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की बाकीच्या ज्या जागा आहे, बाकीच्या ज्या डिपार्टमेंट आहेत त्यांच्या ज्या लिस्टीने बाकी आहे, कारण की भरती आता जे आहे ते आखरी टप्प्यात आहे आणि 2022ची भरती आता 2025पर्यंत जे आहे केली जात आहे. तर जास्त कालावधी नसतो, त्याच्यामुळे लवकरात लवकर लिस्ट ठेवून जे आहे ते जॉईनिंग होणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता याच्यामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक यांचीसुद्धा यादी आहे. पुणे परिमंडळाची सुधारित प्रत्यक्ष यादी आहे. याच्यासुद्धा सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, मेरिट नंबर दिलेला आहे. कॅन्डिडेटचे नाव दिलेलं आहे. रिझर्वेशन कॅटेगरी दिलेली आहे. कोणत्या कॅटेगरीतून रिझर्वेशन आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघू शकता, 1 नंबरचा जर विचार केला 248 नंबरचा मेरिट नंबर आहे. ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे. कॅन्डिडेटचे पूर्ण नाव दिलेले आहे, जेंडर आणि रिझर्वेशन कास्ट. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, या कॅटेगरीतून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलेलं ते आहे, त्या वेटिंग कॅटेगरीची सुद्धा इथे लिस्ट दिलेली आहे. तर याच्यामध्ये बघू शकता जवळपास जे आहे ते 64 विद्यार्थ्यांची, 64 कॅन्डिडेटची लिस्ट त्यांनी पुणे परिमंडळाने लावलेली आहे. आणि याच्यामध्ये आता सुद्धा टीप दिलेली आहे आणि त्या टीप वरच्या आणि खालच्या तुम्हाला सारख्याच इथे बघायला मिळणार आहे. आता साईटचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, अंडर मेंटेनन्स जास्त असते WRDची साईट, त्याच्यामुळे ज्या लिस्ट आहे त्या पब्लिश आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ते मेलकडे लक्ष ठेवून राहावं लागेल. तुम्हाला कसल्याही प्रकारचा जर मेल आला असेल तर तुम्हाला त्या मेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली असते, काय काय घेऊन यायचं आहे, जॉईनिंगच्या वेळेस काय काय लागणार आहे, तर सगळं तुम्हाला मेल जे आहे ते व्यवस्थित वाचत आहे. ठीक आहे. आणि जे मेल ID आहे तुमची इथे ॲक्टिव्ह असायला हवी, आणि जे रोज जे मेल ID आहे तुम्ही चेक करत करायला. ठीक आहे. जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. तर आणखी काही डिपार्टमेंटच्या याद्या येणे बाकी आहे, काही विभागाच्या याद्या येणे बाकी आहे, त्यासुद्धा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये घेऊन जाईल. ठीक आहे. तर बाकी काही अशी अपडेट आणखी आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. आणि हे जे परिपत्रक आहे मित्रांनो, हे 142 नंबरचं परिपत्रक आहे, तुम्ही बघू शकता. याच्या अगोदरचं जे होतं प्रसिद्धीपत्रक किंवा परिपत्रक WRDचं आपण टाकलं होतं, ते नाशिकचं होतं, ते 141 नंबरचं होतं, तुम्हाला इथं बघायला मिळेल. आपला जो चॅनल आहे मित्रांनो हॅलो टीचर YT टेलिग्राम चॅनल, त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन मी टाकलेली आहे.
तर आणखी बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कार्य नेहमीप्रमाणे केलं जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.